तर हाय सर्वांना, गुड मॉर्निंग. तर सकाळचे 9 वाजलेले आहेत. तर ते माझे आंघोळ वगैरे झाली आहे, देवपूजा वगैरे झालेली आहे. आणि आज पण बाहेर पाऊस सुरू असल्यामुळे आतमध्येच कपडे वगैरे मी सुकायला टाकलेले आहेत. तर बघा इकडे बेडरूममध्ये सर्व कपडे वगैरे धुवून सगळे मध्ये सुकायला टाकले आहेत, कारण बाहेर थोडा थोडा पाऊस सुरू आहे. तर चला मग आता झाडून वगैरे पण झालं आहे काढायचं. तर आता पोहे वगैरे बनवणार आहे मी नाश्त्यासाठी. चला मग पोहे बनवू. तर नाश्ता केलेला आहे मी, पोहे बनवले होते, पण चहा बी बनवा ठेवला होता. तर चहाचं बघा इथं काय झालेलं आहे. चहाचं फुटून गेला आहे, नासला आहे चहा, तर खराब झाला आहे. तर आणि पोहे वगैरे खाल्ले मी, पण चहाशिवाय मला आवडतच नाहीत खायला. तर आता काय करू. तर चला मी इथं खरे मोरे शेंगदाणे बनवत आहे. बघा कसे बनवायले ते. तर आपण इथं शेंगदाणे बनवायला घेऊ. तर इथं सकाळी सकाळी मी शेंगदाणे 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमच मीठ टाकून उकडून घेतले होते आणि चांगले कोरडे वगैरे करून सुकायला ठेवले होते फॅन खाली. तर 15-20 मिनटे त्याला मस्त सुकवून घेऊन इथे आपण आता शेंगदाणे बनवत आहोत, खारे मोरे शेंगदाणे. तर इथं पहिल्यांदा मीठ गरम करून घ्यायचं. तुम्ही जर तसंच मिठामध्ये टाकलं ना तर एवढे क्रिस्पी बनत नाहीत, करपतात मग फुल गॅस केला तर. म्हणून मीठ गरम करून घ्यायचं इथे चांगलं. आणि मीठ गरम झाल्याच्या नंतर बघा हे एकदम सॉफ्ट आणि नरम झाले होते उकडून घेतल्यामुळे. 5 मिनिट असे उकडून घेतले होते. नंतर इथं आपण मिठामध्ये टाकून घेतले आहेत शेंगदाणे आणि हलवत राहायचं. थोडासा कमी जास्त गॅस करून हलवत राहायचं, म्हणजे मस्त असा होतो. इथं बघा बाहेरचं वातावरण मस्त झालं. पाऊस तर थोडा थोडा सुरू होता बाहेर. आणि आज तर चहा पी वाटत होता अशा वातावरणात. तर काय करू, दूधच खराब झालं, चहा तर पूर्ण फुटूनच गेला. तर हे बघा इथं मी बनवून टाकले आहेत थोडेसे शेंगदाणे. एकदम क्रिस्पी आणि खूपच छान टेस्ट लागत होती. बाहेर विकतचे शेंगदाणे घेतो त्यापेक्षाही खूप मस्त असे शेंगदाणे लागत होते, कारण बाहेरचे तरी कुबट वगैरे कसे पण असतात. एकदम चांगल्या क्वालिटीचे आणि मस्त असे घरच्या घरी शेंगदाणे तयार केलेले आहेत मी. तर कशी वाटली रेसिपी. सुरुवातीची रेसिपी जरा थोडी हे झाली होती.